मिरज सिव्हिल हॉस्पिटल इथं स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस कंपनीच्या बोगस कारभाराविरोधात पुरोगामी संघर्ष परिषदेनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। कामगारांचे आर्थिक शोषण थांबवून संबंधित कंपनीचा ठेका रद्द न केल्यास रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बोंबाबोंब आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा परिषदेनं अधिष्ठाता डॉक्टर गुरव यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे। कामगारांच्या हक्काचे किमान वेतन, पीएफ आणि ESICची रक्कम कागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजे वेतन दिले जात असल्याचा आरोप करून ICU, OT, OPD व वॉर्ड्समध्ये नियमित स्वच्छता होत नसून बायोमेडिकल कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाहीये। तसेच कामगारांना PPE किट, मास्क व ग्लोव्ज पुरवले जात नाहीत। कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून वेतन रजिस्टर, बँक स्टेटमेंट व प्रत्यक्ष कामाच्या जागेवर पंचनामे करून उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। प्रशासनाला कारवाईसाठी 5 दिवसाची अंतिम मुदत देण्यात आली आहे। हे निवेदन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष दादासाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदंडे आणि महिला प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सुनीता खटावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिष्टमंडळानं सादर केलाय।